पाहायला मिळणार आहे। आणि हे दिनदर्शिका जे आहे ते अशा सुद्धा 10,000 दिनदर्शिका मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपल्या सर्व महिला भगिनींना वाणाच्या स्वरूपामध्ये मानाने फळसर यांनी 1 लाख रुपये कर्ज घेऊन पापड उद्योग चालू केलेला आहे। अनुसया भुजबळ लोहारा यांनी कडक भाकरीची मशीन घेऊन उद्योग चालू केलेला आहे। त्यांनी 4,60,000 रुपये कर्ज घेऊन हा उद्योग चालू केलेला आहे। मालाश्री लक्ष्मण बगले उमरगा यांनी DNEGP मधून 2 लाख। त्यानंतर राजश्री सुभाष चव्हाण पांडगाव यांनी 1.5 लाख रुपये कर्ज घेऊन ब्युटी पार्लर साठी यांनी CNE 5 लाख रुपये कर्ज घेऊन तामलवाड या ठिकाणी त्यांनी कापड उद्योग चालू केलेला आहे। कुमुदनी मुळे चिवडी तालुका तुळजापूर यांनी CNEGP मधून 2 लाख रुपये कर्ज दुकानाचा व्यवसाय चालू केलेला आहे। ते प्रसन्न चित्त असणारी ही गोष्ट। 22 जानेवारीला काय आहे? श्रीराम प्रतिष्ठापना। मला तसं आम्ही 22 तारखेला विशेष काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। अनेक वर्ष, किती वर्ष? 500 वर्षापेक्षा जास्तीची प्रतीक्षा जी आहे ती आपली संपणार आहे। रामलल्लांची मूर्ती जी आहे ती त्या तंबूतनं अति भव्य अशा मंदिरामध्ये जाणार आहे। आपण व्हिडिओ मंदिराचा बघितला असणार आहे। साधारण तिथे काय काम चालू आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। आणि जगामध्ये ज्या काही वास्तू आहेत, ज्या काही धार्मिक वास्तू आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे एकदम भव्य, विशाल आणि आपण विचार करू शकत नाही इतकी सुंदर अशी वास्तू आता निर्माण झालेली आहे। तुमच्यापैकी आणि आपल्या सर्वांनाच प्रत्येकाला वाटते की अयोध्येला जाऊन आपण स्वतः ते मंदिर बघावं आणि ती मूर्ती आहे तिथे जाऊन आपण नमन करून आशीर्वाद घ्यावे। आणि पुढच्या काळामध्ये ते निश्चितपणे जमणार आहे। भारतातला प्रत्येक व्यक्ती अयोध्येला जाईल याची सुविधा अतिशय नियोजनबद्ध केली जात आहे। आपल्या जिल्ह्यातनं फेब्रुवारीमध्ये जवळजवळ 2,500 लोक पहिल्यांदा जाणार आहेत। या सर्वांची अतिशय योग्य ती सोय करण्याचं आमचं आता नियोजन चालू आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आता ठरवलंय, कधी येणार? 14 पासून 15 संक्रांतीपासून आपण असं ठरवलंय की वाहन म्हणून प्रभू रामचंद्रांची एक मूर्ती आहे ती सर्वांना द्यायची आणि त्याचं फक्त 10,000 ठीक आहे, 10,000 मूर्ती देण्याचं सांगतो। आणि ठीक आहे, त्याचं काय हो आणि आता मूर्तीच्या बरोबर एक पणत्याही देणार आहे असं म्हणणं आहे। फक्त तेवढ्याच नाही तर आपल्याला खूप जास्त पणत्या लावायच्या। आपल्याला 22 जानेवारीला दिवाळी साजरी करायची आहे। कधी साजरी केली नाही अशी भव्य देशभर आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। गीत रामायणाचा एक कार्यक्रम 2 दिवसांनी आपण ठेवलाय। किती? 9 तारखेला सुधीर फडके साहेबांचं गीत रामायण जे आहे, पण गायन आहे ते संगीत, त्याच्यामुळे ते सुधीर फडकेंचं आपण म्हणतो। तर ते 9 तारखेला आहे। त्याला देखील स्वाभाविकच आहे की आपण सर्वांनी यायलाच हवं। अजून काही जास्त नको। आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो आणि ती मूर्ती त्याचं अनावरण करूया। जय श्रीराम, श्रीराम, जय श्रीराम, जय
इच्छा आहे आपण सर्व स्त्री शक्तीने एकच जयघोष करायचा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. अयोध्येपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. जय श्रीराम. अशा ज्या मूर्त्या आहेत श्रीरामाच्या, प्रभू श्रीरामचंद्राच्या, त्या आपल्याला माननीय अर्चनाताई या मकर संक्रांतीच्या निमित्तानं वाहनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला भेट देणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आणि जय जय श्रीरामच्या घोषणा देत आपण खरं तर याचं स्वागत करायला हवं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. खूप आकर्षक आणि सुंदर विलोभनीय अशी ही मूर्ती असणार आहे आणि मूर्ती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. माननीय ताईंची संकल्पना. आपण टाळ्या वाजवून परत एकदा या मूर्ती अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. अशा 10,000 मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्या घरोघर पोहोचणार आहेत. जय श्रीराम. यानंतर एक सन्मानपत्र आपण महिला भगिनींना या ठिकाणी देणार आहोत. आज या ठिकाणी दिनदर्शिका आहे 2024ची, याचंही प्रकाशन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी यांना ही श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी सहस्नेह भेट देऊन या शुभारंभ श्रीरामाच्या मूर्तीचा वाहनाचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी दिनदर्शिका जी आहे त्याचंही प्रकाशन या ठिकाणी होत आहे. माननीय अर्चनाताईंच्याच माध्यमातून ही दिनदर्शिका सुद्धा आपल्या समोर येत आहे. याची पूर्ण दिनदर्शिकेची संकल्पना आहे ते माननीय ताईंची आहे. श्रीदेवीचे या ठिकाणी प्रतिमा असणारे वेगवेगळे फोटो देवीचे जे आहेत ते आपल्याला या दिनदर्शिकेमध्ये पाहायला मिळते. हे आपण जे काही कागदपत्री करावं लागतं ते करा. कुठेही अडचण आली, अगदी बँकेतही अडचण आली तर आम्हाला जरूर सांगा. आपल्या सर्वांना भविष्यासाठी मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगला कार्यक्रम अनेक वर्ष सातत्याने आपण धाराशिवमध्ये घेत आहे त्याबद्दल लेडीज क्लबच्या सर्व जणांचे मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेते मंडळी तर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी जबाबदारी म्हणून मी सांगतो की तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी 24 तास मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. हा मला आपल्याला शब्द द्यायचा आहे आणि हा आत्मविश्वास ठेवून मोदी साहेबांच्या योजना ज्या आहेत त्याचा आपण लाभ घ्यायला हवा. लाखो कोटी रुपये जर आपल्याला मोदी साहेब द्यायला तयार असतील आणि तुम्ही जर ते घ्यायला तयार नसाल तर मग आज आपल्याला दिलेला आहे.